हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी नुकताच 16 मे गुरुवार रोजी हट्टा पोलीस ठाण्यामधील कामकाजाचं निरीक्षण करत ठाण्यातील कामकाजासंबंधीचा आढावा घेत हट्टा पोलीस स्टेशनची वार्षिक तपासणी केली। यावेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांच्यासह ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या। कामकाजामध्ये गती निर्माण करून अधिकाधिक गुन्हे निकाली काढण्यावर हट्टा पोलिसांनी भर दिल्याने यावेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी समाधान व्यक्त केलं। ठाणेदार गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे परिसरात दररोज केली जात असलेली स्वच्छता, ठाणे इमारत तथा वॉल कंपाऊंडला केलेली रंगरंगोटी, वॉल कंपाऊंड नजीक केलेली तार कुंपण, त्याचबरोबर सण उत्सव काळात तथा मागील झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात सामाजिक सलोखा राखत ठाणे हद्दीतील शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवत लोकसभा निवडणुकीतही उत्तम कामगिरी बजावणाऱ्या ठाणेदार गजानन बोराटे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याचं पाहायला मिळालं। त्याचबरोबर निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तीच्या दौरा कार्यक्रमाच्या वेळी बंदोबस्तासाठी उत्कृष्ट आखणी करून नियोजनपर बंदोबस्त लावण्याबाबत हट्टा पोलिसांनी केलेली उत्कृष्ट कामगिरी पाहता पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी ठाणेदार गजानन बोराटे यांचं कौतुक केलं। यावेळी ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांना पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या प्रमुख उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी मार्गदर्शन देखील केलं। ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची यावेळी बैठक घेण्यात आली। यावेळी त्यांनाही सूचना देण्यात आल्या। पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी ठाण्याची वार्षिक तपासणी करत असताना ठाणेदार व सर्व कर्मचाऱ्यांना देखील यावेळी आवश्यक त्या सूचना दिल्या। कामकाजामध्ये गती निर्माण करून अधिकाधिक गुन्हे निकाली काढण्यावर भर द्यावा असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। सण उत्सव तथा निवडणुकीच्या काळात ठाणे हद्दीत शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं। यावेळी पोलीस अधीक्षक जी श्रीधर, पोलीस उपविभागीय अधिकारी थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बोराटे, उपनिरीक्षक जाधव यांच्यासह पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी, ठाणे हद्दीतील सर्व पोलीस पाटील यांची उपस्थिती होती।